तर मुलांना आता आपण पाहणार परीक्षेच्या माध्यमातून कोणते प्रश्न विचारले ते देखील आपण बघण्याचा आता प्रयत्न करूया. आता आपण पाहणार आहोत परीक्षेच्या माध्यमातून जो आपला पहिला प्रश्न असणार आहे, आपण सुरुवात करणार आहोत. मग आपला पहिला प्रश्न आहे, सपाट आरशामध्ये वस्तूच्या प्रतिमेचा आकार हा डॅश डॅश असतो. कशा प्रकारचा असतो आपण बघा पाहणार आहोत. सपाट आरसा जो आहे, जो आपण त्या आरशामध्ये जो नियमित आपण तयारी केल्यावर जो आरशामध्ये बघत असतो, मग त्याच्यामध्ये आपली जी प्रतिमा आहे तिचा आकार कसा दिसतो. तुम्हाला 4 पर्याय आहेत, आपण वाचणार आहोत. वस्तूपेक्षा मोठा दिसत आहे. आपला जो पहिला प्रश्न आहे त्याचा आपण पाहणार आहोत. आपला पर्याय वस्तूपेक्षा मोठा आहे, मूळ वस्तू एवढाच आहे, निश्चित सांगता येत नाही, का मूळ वस्तूपेक्षा लहान आहे. या 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा आपण एखाद्या आरशात पाहत असतो तेव्हा आपण खूप मोठेही दिसत नाही किंवा छोटेही दिसत नाही, तर आपले जेवढा मूळ आकार आहे तेवढा आकाराचा आपण दिसत असतो. आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर असणारे सपाट आरशामध्ये वस्तूच्या प्रतिमेचा आकार हा मूळ वस्तू एवढा असतो, हे आपलं योग्य आन्सर इथे असणार आहे. आपला दुसरा प्रश्न आपण पाहणार आहोत. सुचित्र प्रतिमा गाळकामध्ये मिळणारी जी प्रतिमा ही डॅश डॅश असते. कशी असते. तुम्हाला 4 पर्याय आहेत. मोठी आहे, लहान आहे, उलटी आहे का सुलटी आहे. ह्या जो प्रश्न आहे मुलांना, आपण ह्या सुचित्र हा शब्द आहे किंवा सुचिछद्र जो आहे तो आपल्याला घटक इथे आलेला नाही या पाठामध्ये, तरी देखील आपलं ज्याचं योग्य उत्तर ठरेल. सुचित्र प्रतिमा गाळकामध्ये मिळणारी जी प्रतिमा आहे ती कशी आहे, उलटी आहे, हे आपलं प्रश्नाचं उत्तर इथे असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, विहिरीतून बाहेर पडणारा प्रकाश हा मेणबत्तीपासून मिळणाऱ्या प्रकाशापेक्षा डॅश डॅश असतो. कसं असतो. जे टॉर्चमधून जो पडणारा जो प्रकाश आहे तो जास्त आहे का मेणबत्तीचा पडणारा प्रकाश जास्त आहे. त्याने असं एक प्रकारे विचारलेलं आहे. तर विहिरीतून पडणारा जो प्रकाश हा मेणबत्तीच्या प्रकाशापेक्षा हा डॅश डॅश आहे. कसा आहे बघा. 4 पर्याय आहे. कमी आहे, तीव्र आहे, प्रखर आहे का अंधुक आहे. तर कमी, तीव्र, प्रखर आणि अंधुक याच्यातला फरक देखील तुम्हाला मुलांना मी सांगितलं आहे. जो कमी आहे त्याच्यामध्ये आपण बघू की अंधारात फार फार जवळ ज्या प्रकाशाच्या भोवती असणाऱ्या गोष्टी आपण पाहू शकतो, याला आपण कमी बोलू शकतो. त्याचप्रमाणे तीव्र आणि प्रखर. तीव्र म्हणजे एकदम आपण जो जास्त, प्रखर म्हणजे आपण थोड्या प्रमाणात मध्ये जास्त. आणि जो अंधुक आहे ज्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की जसं मेणबत्तीच्या सहाय्याने आपण फक्त वाचण्याचं किंवा लिखण्याचं जे जवळपास आहे, जे फारच अंधुक म्हणजे थोडं फारच दिसण्याची जी शक्यता आहे त्याला आपण बोलतो अंधुक बोलतो. म्हणजे 4 प्रकार याच्यापैकी आपलं जे योग्य उत्तर असणार आहे की विहिरीतून बाहेर पडणारा जो प्रकाश आहे हा मेणबत्तीपासून मिळणाऱ्या प्रकाशापेक्षा कसा आहे, तीव्र आहे. हे आपलं योग्य आन्सर इथे किंवा योग्य उत्तर इथे असणार आहे. आपला नेक्स्ट प्रश्न आहे मुलांना, एखाद्या वस्तूच्या सूर्यप्रकाशातील छायाची मात्रा व दिशा त्याच्या मदतीने वेळ ठरवणारे उपकरण म्हणजे डॅश डॅश आहे. मग तुम्हाला 4 पर्याय आहे. मग त्या 4 पर्यायापैकी रामन परिणाम आहे, त्याचप्रमाणे सूर्य तबकडी आहे, सूर्यचूल आहे आणि न्यूटन तबकडी आहे. या 4 पैकी आपलं योग्य उत्तर तुम्हालाही माहिती आहे. योग्य उत्तर जे आहे सूर्य तबकडी हे आपलं याच्यामध्ये योग्य उत्तर इथे असणार आहे. त्याप्रमाणे पाहिलं रामन परिणामन हे उत्तर रॉंग आहे. सूर्यचूल म्हणजे सोलार सिस्टम आहे. न्यूटन तबकडी होते येऊ शकत नाही, कारण आयझॅक न्यूटन यांनी जो प्रयोग केला होता मुलांनो, तो प्रयोग फार म्हणजे सूर्याच्या मध्ये कशा प्रकारे 7 रंग असतात त्याचा प्रयोग केला होता. त्यामुळे हे देखील आन्सर नाही. आपलं करेक्ट असणार आहे सूर्य तबकडी हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रकाशाचा मार्ग हा सरळ आहे हे डॅश डॅश यावरून कळते. प्रकाशाचा मार्ग सरळ आहे कशावरून कळते म्हणजे कोणता प्रयोग केला वर आपल्याला कळत आहे की जो प्रकाशाचा जो मार्ग आहे तो सरळ आहे. आपण पर्याय वाचणार आहोत. खिडकीतून आत येणारा प्रकाश किरण, छिद्र पडलेले 3 पुठ्ठे व मेणबत्तीचा ज्योत, छताच्या छोट्या छिद्रावर आलेल्या का यापैकी सर्व प्रयोग. म्हणजे ॲक्च्युली बघायला गेलं की यापैकी जे सर्व प्रयोग आहे की जो एकच आपल्याला दाखवत आहे की जे प्रकाशाचे संक्रमण हे कशा प्रकारे होते, ह्या 3ही प्रयोगाच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे. परंतु आपण जो प्रयोग केला आहे तो एकच प्रयोग केलेला आहे आणि म्हणून आपण त्याच आपल्या ऑप्शनला आपण काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत. आपण यापैकी जो प्रयोग केला आहे की खिडकीतून आत येणारा प्रकाश किरण आपण केलेला नाही. छिद्र पडलेले 3 पुठ्ठे हा पण प्रयोग केलेला आहे. त्यामुळे छताच्या छोट्या छिद्रातून आलेले जे प्रकाश किरण हे यावरून कळते का, म्हणजे हाही प्रयोग केलेला नाही. यापैकी सर्व प्रयोग म्हणजे अर्थ काय की यापैकी ॲक्च्युली सर्व प्रयोग हे एकच मार्ग दाखवतात की प्रकाशाचे संक्रमण हे कशा प्रकारे होते. खिडकीतून आत येणारा प्रकाश म्हणजे ज्याप्रमाणे खिडकी आपण जर बंद असते ती चालू केली आणि दुपार असेल, थोडंसं इव्हिनिंग झालं असेल, थोडंफार 3:30, 4 वाजता, तर त्याचे प्रकाश किरणाचे तिरपे पडतात परंतु ते सरळ रेषेत पडले जातात. म्हणजे हे एक अर्थाने बरोबर आहे. छिद्र पडलेले हे तर आपण
प्रूफ केलेलं आहे, आपला प्रयोग झालेला आहे, त्यामुळे इथं करेक्टच आहे. छताच्या छोट्या छिद्रातून म्हणजे एखादं समजा कौलारू ज्याचं घर असतं किंवा एखादं आपण बोलू शकतो पत्र्याचं जे घर असतं की त्याला जर होल पडला असेल, त्याच्या कौलाच्या घराला होल पडला असेल, तर तिथून देखील जो किरण असतो तो जो प्रकाश किरण आहे तो काय करत आहे, सरळ आतमध्ये येण्याचं काम करत आहे. जरी तो तिरपा असला तरी तो काय आहे, सरळ येते. म्हणजे ॲक्च्युली सर्व प्रयोग कसे आहेत, योग्यच आहेत. परंतु आपण जो केलेला प्रयोग आहे आपण त्याच्यावर क्लिक करणार आहोत की छिद्र पडलेले 3 फुटे मेणबत्तीची ज्योत, त्याच्यानं आपल्याला कळत आहे की प्रकाशाचा मार्ग हा सरळ आहे, हे याच्यावरून सिद्ध होत आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, आपल्याला वस्तू दिसते याचे कारण म्हणजे काय आहे. म्हणजे आपलं कारण म्हणजे कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला समोरची वस्तू दिसत आहे. आपण 4 पर्याय वाचणार आहोत. प्रकाशाचे कृत्रिम स्रोत हे पहिलं आहे, प्रकाशाचे संक्रमण हे दुसरं आहे, छायानिर्मिती हे तिसरं आहे आणि प्रकाशाचे परावर्तन हे आपलं चौथं ऑप्शन किंवा पर्याय आपण त्याला बोलू शकतो. त्या 4 पैकी आपलं योग्य आन्सर असणारे साहजिकच प्रकाशाचे परावर्तन हे आपलं योग्य आन्सर असणार आहे. प्रकाशाचे कृत्रिम स्रोत म्हणजे आपण सूर्य आहे, आपल्याला माहित आहे. प्रकाशाचे संक्रमण कशा प्रकारे हे आत्ताच मी तुम्हाला डिस्कस केलं आहे किंवा तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे. छायानिर्मिती म्हणजे काय हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एखाद्या वस्तूची एखाद्या प्रकाशाच्या किरणेमध्ये जेव्हा एखादी अपारदर्शक वस्तू जेव्हा येते तेव्हा त्याची किरण आरपार जात नाही, म्हणून त्या वस्तूच्या पडद्यावर किंवा पृष्ठभागावर त्याची छाया पडली जाते, त्यालाच काय बोलतात, छायानिर्मिती असे बोलतात. मग त्याच्यामुळे छायानिर्मितीचाही संबंध नाही, म्हणून याचं जे उत्तर आहे प्रकाशाचे परावर्तन हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. बघा मुलांना, मी तुम्हाला सगळ्या प्रश्नाचे जे उत्तर आहेत ते तुम्हाला मी स्पष्टीकरणासकट इथे सांगत आहे की कशा प्रकारे याचं हे उत्तर याचे असणार आहे. आपला जो नेक्स्ट प्रश्न असणार आहे, ज्या पदार्थातून प्रकाश काही प्रमाणात आरपार जातो तो डॅश डॅश पदार्थ, की ज्या पदार्थातून प्रकाश आरपार जातो. मग कोणते आहेत, तुम्हाला 4 पर्याय आहेत. पहिला आहे पारदर्शक, दुसरं आहे अपारदर्शक, तिसरं सूचिछिद्र आहे आणि चौथं आहे अर्धपारदर्शक. बघा आता हे शब्द तुम्हाला सारखे वाटत असतील, पारदर्शक, अपारदर्शक, अर्धपारदर्शक, सूचिछिद्र. म्हणजे त्यातला जो वेगळा शब्द आहे सूचिछिद्र आहे, पण बाकीचे हे 3 शब्द आहेत हे कसे आहेत तुम्हाला सारखे वाटत असेल, परंतु हे सारखे नाही आहेत. मी परत सांगते की या 3 शब्दांचा अर्थ हा वेगळा आहे. पारदर्शक म्हणजे जे ट्रान्सपरन्सी आहे की ज्याच्यातून तुम्ही आरपार पाहू शकता, त्याला आपण पारदर्शक म्हणतो, जसं काच आहे. त्याचप्रमाणे अपारदर्शक म्हणजे ज्याच्यातून आपण पाहू शकत नाही ते अपारदर्शक आहे. आणि अर्धपारदर्शक जेव्हा आपण काही फार प्रमाणामध्ये आपण बघू शकतो त्याला आपण काय बोलत आहोत, अर्धपारदर्शक असे आपण बोलत आहोत. म्हणून आपण योग्य उत्तर इथे काय करणार आहोत, क्लिक करणार. जे आपलं जे करेक्ट आन्सर असणार आहे, ज्या पदार्थातून प्रकाश काही प्रमाणात आरपार जातो तो त्याला आपण काय बोलणार आहोत, अर्धपारदर्शक असे बोलणार आहोत. आणि म्हणून आपण काय करणार आहोत, योग्य उत्तरावर इथे क्लिक करणार आहोत. बघा आपलं नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, या वस्तू किंवा पदार्थ प्रकाशात बाहेर टाकल्या जातात. ज्या वस्तू, इथे या शब्द जो दिला आहे हा इथे प्रिंटिंग मिस्ट आलेला आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे. तर इथे पाहिजे इथे की ज्या वस्तू किंवा पदार्थ प्रकाश बाहेर टाकतात त्यांना डॅश डॅश वस्तू किंवा पदार्थ म्हटलं जातं. मग आपलं जे प्रश्न आहे त्या प्रश्नाचे आपण ऑप्शन वाचणार आहोत, आपण पर्याय बघणार आहोत. पहिला आहे दीप्तिमान, दुसरा आहे ज्योतिर्मय, तिसरा आहे प्रकाशीय आणि चौथा आहे दीप्तिहीन आहे. आता याचे देखील आपण अंदाज घेतला किंवा याचं आपण उत्तर आपण बघितले की याचे अर्थ काय, तर याचे अर्थ देखील मी तुम्हाला सुरुवातीलाही सांगितले आहेत. त्याचप्रमाणे मी सरावाच्या माध्यमातूनही ते प्रश्न आले त्याचाही सांगितलेले आहेत. तर याचा अर्थ बघा पाहिलं की ज्या वस्तू आपल्याला प्रकाश देतात किंवा प्रकाश बाहेर टाकतात त्यांना आपण काय म्हणतात, त्याचं दीप्तिहीन बोलू शकतो. की जे प्रकाश बाहेर टाकत नाहीत त्यांना दीप्तिहीन बोलतात. म्हणजे आपलं आन्सर रॉंग आहे, राईट. प्रकाशीय, तर जो प्रकाशाचा जो स्तोत्र आहे तो सूर्य आहे, त्याच्यामुळे प्रकाश हा शब्द इथे येऊ शकत नाही. ज्योतिर्मय म्हणजे हे काय आहे मुलांना, की हे कृत्रिम आहे. की जसं आपण कंदील लावला त्याचप्रमाणे आपण मेणबत्ती लावली म्हणजे ज्योती निर्माण झालेली आहे, त्यामुळं हे देखील येऊ शकत नाही. त्याच्यामुळे जे दीप्तिमान वस्तू काय, की ज्या वस्तू प्रकाश बाहेर टाकल्या जातात त्यांना आपण दीप्तिमान वस्तू म्हणतात. ही जी काय आहे व्याख्या आपण त्याला म्हणू शकतो, डेफिनेशन म्हणू शकतो, ही इथे लागू पडत आहे. म्हणून जे आपलं योग्य उत्तर आपण आहे त्याला क्लिक करणार आहोत की ज्या वस्तू किंवा पदार्थ प्रकाश बाहेर टाकतात त्यांना काय म्हणणार आहोत, दीप्तिमान वस्तू असे आपण त्यांना म्हणणार आहोत. म्हणून आपलं हे करेक्ट आन्सर इथे असणार आहे. चला आपण पुढे जाऊया. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, एखाद्या वस्तूमधून प्रकाश आरपार जात नाही तेव्हाच त्या वस्तूची डॅश डॅश पडते. की ते एखाद्या वस्तूमधून प्रकाश आरपार जात नाही, मग त्या वस्तूंना काय म्हणणार. तुम्हाला 4 पर्याय आहेत.
पहिला आहे छाया, दुसरा आहे प्रतिमा, तिसरा आहे सरळ रेषा आणि चौथा आहे स्तोत्र आहे. छाया, प्रतिमा, सरळ रेषा आणि चौथा आहे स्तोत्र. तर चौथं आपण जो प्रश्नाचं आन्सर आहे ते 4 आधी समजून घेणार आहोत. स्तोत्र म्हणजे काय, जे मूळ स्थान आहे, जे उगम आहे. स्तोत्र जसं सूर्य हा उगम स्थान आहे, जो मूळ स्तोत्र आहे प्रकाशाचं, मग त्याप्रमाणे ते स्तोत्र आहे का, तर नाही. हे आन्सर येणार नाही. सरळ रेषा, सरळ रेषेला काय की प्रकाशाची सरळ रेषेत जाणारा जो प्रवास आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, प्रकाश संक्रमण म्हणणार आहोत. पण तोही इथे चालवत नाही. प्रतिमेचा अर्थ काय आहे की जेव्हा आपण आरशात आपण स्वतःला बघतो तेव्हा आपण ती काय असते, आपली प्रतिमा असते. त्यामुळे हाही शब्द इथे लागू होणार नाहीये. मग काय शब्द लागू होणार, ते काय विचारले, एखाद्या वस्तू प्रकाश जेव्हा आरपार जात नाही तेव्हा त्या वस्तूला आपण काय म्हणत आहोत, त्याला आपण छाया बोलत आहोत. म्हणजेच आपलं जे करेक्ट असणार काही छायाचे आपण डेफिनेशन पाहत आहोत की जेव्हा प्रकाश किरण जेव्हा सरळ रेषेत जात असतं किंवा प्रकाश किरण जेव्हा जात असतं तेव्हा त्यातून त्या वस्तूमधून त्याची प्रकाश किरण जेव्हा आरपार होत नाहीत तेव्हा त्या वस्तूच्या पदार्थावर किंवा त्याच्या पृष्ठभागावर किंवा पडद्यावर त्याची छाया निर्माण होते. त्याला छाया निर्मिती असे बोलतात. हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आपला नेक्स्ट प्रश्न असणार आहे बघा मुलांना, पुढीलपैकी कोणत्या पदार्थात तुम्हाला वस्तूची प्रतिमा दिसणार नाही आहे. त्यांनी विचारलं आहे की कोणत्या गोष्टीमध्ये तुम्ही बघितलं तर तुम्ही स्वतःला पाहू शकणार नाही, म्हणजे प्रतिमा. मग तुम्ही असं जरूर नाही की तुम्ही स्वतःलाच, किंवा एखादी वस्तू देखील, पेन असो, पेन्सिल असो किंवा एखादी आवडती वस्तू तुम्ही जर बघितली तर ते तुम्हाला दिसणार नाही. मग ती प्रतिमा म्हणजे ते कोणत्याही वस्तूची प्रतिमा तुम्हाला दिसणार नाही. मग कोणत्या गोष्टीमध्ये दिसणार नाही बघा, तुम्हाला 4 ऑप्शन दिले आहेत. लाकूड आहे, आरसा आहे, नवीन ताट आहे, काच आहे. या 4 पैकी आपलं काय उत्तर असणार आहे, आरसा आहे, ताट आहे, आरसा आहे, लाकूड आहे, नवीन ताट आहे आणि काच आहे. तर बघा, काच, नवीन ताट आणि आरसा हे तिन्ही काय आहेत, एकत्रित संबंधित आहेत. काच, आरसा आणि नवीन ताट. नवीन ताट म्हणजे मग जसं स्टेनलेस स्टीलचं जे ताट आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर नवीन ताट आणलं असेल तर त्याच्यात तुम्ही स्वतःला पाहू शकता. आरशात तसं साहजिकच तुम्ही बघू शकता. जी काच आहे, जी काच डोअरला लावलेली जाते, जी आपण मिडलला लावली जाते, त्या काचामध्ये देखील आपल्याला स्वतःचं रूप पाहू शकतो आपण. मग राहिलं काही लाकूड, मग लाकडामध्ये आपण स्वतःला बघू शकतो का? जर आपण लाकडाच्या जवळ आलो तर आपण त्याच्यात आपली प्रतिमा दिसते का, तर नाही दिसत. मग त्याच्यावरून आपण समजू शकतो की लाकूड हे कसं आहे मुलांना, हे कसं आहे, हे अपारदर्शक आहे. म्हणजेच काय, त्या कोणत्या पद्धतीने तुम्हाला त्याची प्रतिमा दिसणार नाही तर आपल्याला लाकडामधून त्याची प्रतिमा दिसणार नाही. हे आपलं याच्यामध्ये योग्य आन्सर इथे असणार आहे. आणि म्हणून आपण काय करणार आहोत, योग्य आन्सरवर इथे क्लिक करणार आहोत. लाकूड ह्या आन्सरवर किंवा लाकूड या आपलं जे करेक्ट आन्सर आहे त्याच्यावर आपण काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत. तर अशा प्रकारे मुलांनी जे आपले परीक्षेच्या माध्यमातून देखील आपले 10च्या 10 प्रश्न आपण काय केले आहेत, इथे सॉल्व्ह केलेले आहेत. सराव, खेळ, परीक्षा याच्या माध्यमातून आपण प्रश्नाची उत्तरं ते दिले गेली आहेत, ते तुम्हाला मिनिट समजून सांगितले. तर मुलांना आपण या प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपण प्रश्नोत्तर पाहणार आहोत. काही छोटे प्रश्न आहेत, काही लघुत्तरे आहेत, काही दीर्घोत्तरे आहेत. ते प्रश्न कोणते आहेत ते देखील आपण बघण्याचा प्रयत्न करूया. आपण पाहणार आहोत. आपला पहिला प्रश्न बघणार आहोत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून. आपला पहिला प्रश्न आहे, प्रकाशाच्या नैसर्गिक स्तोत्राची इथे सांगितले, तुम्ही नावं लिहा. ही प्रकाशाची जे नैसर्गिक स्तोत्र आहेत ते कोणकोणते आहेत ते त्यांनी इथे विचारलेले आहेत. प्रकाशाचे नैसर्गिक स्तोत्र आपण पाहिले होते, जसं सूर्य आहे, तारे आहे, ग्रह आहे, त्याचप्रमाणे जो ॲग्लर फिश आहे, जो हनी मशरूम आहे, ही सर्व कशी आहे प्रकाशाची नैसर्गिक स्तोत्र आहेत. हे देखील आपण पाठामध्ये अभ्यासलेलं होतं. चला तर आपण बघूया. बघा, इथे त्यांनी दिलं आहे, सूर्य हा प्रकाशाचा मुख्य स्तोत्र आहे. जसं मी सांगितलं की सूर्य हा मुख्य आहे. मग सूर्याच्या पाठोपाठ जे आकाशात दिसणारे जे तारे आहेत, जे आकाशात आपल्याला जे सर्व प्रकारचे जे तारे दिसतात ते कसे दिसतात, लोकलकताना दिसतात, चमकताना दिसतात. म्हणजे ते देखील काय करत आहेत, प्रकाश देण्याचं काम करत आहेत. मग सूर्य हा प्रकाशाचा मुख्य स्तोत्र आहे. मग आकाशात दिसणारे जे सर्व तारे आहेत त्याचप्रमाणे जे तसेच काजवे आहेत, काजवे देखील बघा पाहू शकतो, तुम्हाला माहीत आहे. तर सूर्य हा काय आहे, आकाश मुख्य स्तोत्र आहे. आकाशात दिसणारे तारे आहेत, काजवे आहेत, त्याचप्रमाणे ॲग्लर फिश आहे, की एक फिश आहे की ती काय करत आहे, चमकताना दिसत आहे. की जेव्हा आपण समजा एखाद्या पाण्यामध्ये रात्रीच्या वेळेस गेलो तर आपल्याला पाण्यामध्ये प्रकाश दिसतो, ज्या उजेड दिसतो. मग आपण अरे कसं काय उजेड दिसतो, तर त्याच्यामध्ये देखील पाण्यामध्ये काय आहे, ॲग्लर नावाची जी फिश आहे, जो मासा आहे, तो काय करत आहे, तो प्रकाश होत आहे, तो चमकत आहे. म्हणजे काय करत आहे, आपल्याला लाईट द्यायचं काम करत आहे. त्याचप्रमाणे हनी मशरूम आहे, हे देखील
देखील काय की पाण्यामध्ये देखील अशा ज्या वनस्पती आहेत त्या देखील काय करत आहेत, चमकतात किंवा ते प्रकाश देतात. आणि म्हणून ही नैसर्गिक आहे, कोणी मानवाने निर्माण केलेलं नाही. जसं मानवाने निर्माण केलं आपण पाहू शकतो की बॅटरी आहे, विजेरे आहे, त्याचप्रमाणे कंदील आहे, मेणबत्ती आहे, की ज्यावेळी प्रकाश हा निर्माण होत असतो की जे मानव निर्मित आहे ते. त्याचप्रमाणे हे जे आहे ते नैसर्गिक आहे. म्हणून नैसर्गिक स्रोत कोणकोणते आहेत, तर सूर्य हा प्रकाशाचा मुख्य स्रोत आहे. आकाशात दिसणारे तारे, काजवे, त्याचप्रमाणे ॲग्लर फिश आणि हनी मशरूम हे देखील काय आहेत, प्रकाशाचे नैसर्गिक स्रोत आहे. हे देखील आपण या पाठाच्या माध्यमातून शिकलेलं आहोत. जे आपल्या प्रश्नाचं हे उत्तर इथे आपण दिलेलं आहे. तर अशा प्रकारे आपला जो दुसरा प्रश्न आपण पाहिला की प्रकाशाचे संक्रमण म्हणजे काय. पाहिलं की जसं आपण पाहिलं की प्रकाशाचे संक्रमण म्हणजे प्रकाश सरळ रेषेत जाणाऱ्या प्रवासाला आपण काय म्हणणार आहोत, प्रकाशाचे संक्रमण म्हणणार आहोत. जसं आपण त्या प्रयोग देखील केला होता की प्रकाशाचे संक्रमण हे करण्यासाठी आपण एक जो प्रयोग केला, जो 3 पुठ्ठे घेतले त्या पुठ्ठ्याला एकाच रेषेतून किंवा एकाच साईजमधून जर मध्यभागी बरोबर कुठेही मागे पुढे न पाहता आपण त्याला होल पाडलेला आहे. पुठ्ठ्याच्या 3ही मध्यभागी एकाच करेक्ट दिशेला, आणि तिथून दुसऱ्या बाजूला मेणबत्ती लावली आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला आपण त्या होलातून पाहिलं तर आपल्याला तो प्रकाश कसा दिसत आहे, सरळ एका रेषेत जाणारा दिसत आहे. म्हणजेच काय आहे की प्रकाश सरळ एका रेषेत जाणारा प्रवासाला आपण काय म्हणतो, प्रकाशाचे संक्रमण म्हणणार आहोत. हे आपल्याच्यामध्ये योग्य उत्तर इथे असणार आहे. प्रकाशाच्या सरळ दिशेतील प्रवासाला प्रकाशाचे रेषीय संक्रमण, रेषीय काय बोललं आहे का ते एका सरळ रेषेत जात आहे. समजतंय मुलांनो. बघा इथे काय सांगितलंय की इथे जो शब्द आला आहे प्रकाशाच्या सरळ रेषेतील प्रवासाला प्रकाशाचे रेषीय म्हणजे काय की ते एका रेषेमध्ये जात आहे. प्रकाशाच्या सरळ रेषीय संक्रमण, सरळ रेष नाही तर रेषीय दिलेले आहे तर रेषीय संक्रमण असे त्याला आपण म्हणणार आहोत. कारण ते कसं जात आहे, सरळ रेषेमध्ये जात आहे. ते कुठेही वाकडे तिकडे जात नाही, खालीवर जात नाही, तर ते कसं जात आहे, सरळ एका रेषेत जात आहे. म्हणून आपण त्याला काय म्हणतात, प्रकाशाचे रेषीय संक्रमण असं आपण त्याला म्हणणार आहोत. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, प्रकाशाचे परावर्तन कशास म्हणतात. प्रकाशाचे परावर्तन म्हणजे प्रकाशाचे किरण हे वस्तूच्या पृष्ठभागावर पडून ते पुन्हा परत फिरतात, तेव्हा त्याला आपण काय बोलत आहोत, प्रकाशाचे परावर्तन बोलत आहोत. जसं आपण एखादी वस्तू आपल्याला दिसत आहे तर दिसण्याच्या मागे किती की ज्या वस्तूकडे आपण पाहिलं त्याच्यात जे किरण आहे, प्रकाश किरण, ते पुन्हा परावर्तित होतात. म्हणजेच प्रकाश परावर्तित होतात म्हणजे किरण काय होतात, ती परावर्तित होतात आणि म्हणून ते आपल्याला वस्तू दिसत असते. म्हणून जे आपलं जे योग्य उत्तर आहे, प्रकाशाचे परावर्तन कशामुळे होते आपण पाहिलं आहे, प्रकाश स्तोत्रापासून वस्तूवर पडणारी प्रकाश किरणे, जे प्रकाश स्तोत्र आहे, जो प्रकाशाचा मूळ स्तोत्र आहे, मग ते सूर्य असू शकतो, त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो जी विजेरे आहे किंवा जे आपण कृत्रिम नैसर्गिक साधने आहेत त्याच्यापासून देखील आपण पाहू शकतो की जो मूळ प्रकाश स्तोत्रापासून वस्तूवर पडणारा प्रकाश किरण, की ज्या वस्तूवर पडलेला आहे प्रकाश किरण, त्या वस्तूच्या पृष्ठभागापासून परत फिरतात. म्हणजे ते काय करतात, रिटर्न फिरतात. समजा मी एखाद्या झाडाला बघितलं आहे म्हणजे त्याचा अर्थ काय, प्रकाश स्तोत्र म्हणजे मी माझ्या डोळ्यांनी बघत आहे, स्तोत्र वस्तूवर पडणारी प्रकाश किरण, त्या वस्तूवर काय पडलं आहे, प्रकाश किरण पडला आहे आणि त्या वस्तूच्या पृष्ठभागापासून परत ती किरणे काय करतात, फिरतात. त्यालाच आपण काय बोलत आहोत, प्रकाश परावर्तन असे बोलत आहोत. म्हणजे त्याचा अर्थ की वस्तू आपल्याला दिसत आहे, जर ते प्रकाश परावर्तन झाले नाही तर आपल्याला वस्तू ही दिसत नाही. हे देखील तितकंच क्लिअर आहे. म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे, प्रकाशाचे परावर्तन कशाच म्हणतात, तर प्रकाशाच्या स्तोत्रापासून वस्तूवर पडणारी जी प्रकाश किरणे आहेत ते वस्तूच्या पृष्ठभागापासून परत फिरतात. त्याला आपण काय बोलत आहोत, प्रकाशाचे परावर्तन असे आपण त्याला म्हणणार आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे, छाया कशी निर्माण होते. तर आपण पाहणार आहोत की छाया कशी निर्माण होते. हा आपला प्रश्न आहे की प्रकाशाच्या मार्गामध्ये एखादी अपारदर्शक वस्तू जर आली तर त्याचे जे प्रकाश किरण हे आरपार जात नाही आणि त्याच्यामुळे त्या प्रकाशाच्या मागे किंवा त्या वस्तूच्या पलीकडे त्याची छाया निर्माण होते. म्हणजे त्याला आपण बोलत आहोत छाया निर्मिती असं आपण त्याला बोलणार आहोत. म्हणजे छायाची निर्मिती कशा प्रकारे होते हे तुम्हाला त्यांनी थोडक्यात प्रश्नाचं उत्तर सांगितलेलं आहे. बघा आपण थोडं हळूहळू वाचणार आहोत. बघा इथे काय दिलं आहे की प्रकाश स्तोत्राच्या मार्गामध्ये अपारदर्शक वस्तू आली. अपारदर्शक वस्तू हा महत्त्वाचा शब्द आहे. अपारदर्शक म्हणजे ज्या वस्तू आपल्या डोळ्यांना दिसत आहेत की जे आपल्या घरातल्या ज्या वस्तू की ज्याच्यामधून प्रकाश निघत नाही आहे. बघा पारदर्शक नसलेल्याचा अर्थ आहे. तर
तर त्यातून प्रकाश हा आरपार जात नाही, बरोबर आहे. त्यातून प्रकाश आरपार न गेल्यामुळे त्याच्यामुळे वस्तू पलीकडची तिची सावली, वस्तू पलीकडची की तिच्या पृष्ठभागावर की तिच्या पडद्यावर तिची काय पडते, छाया पडते. हे देखील आपण या पाठामध्ये बघितलं होतं. म्हणून त्याची सावली पडते व त्या सावलीला छाया म्हणतात. सावलीला काय म्हटलं जातं, छाया म्हटलं जातं किंवा तिला शॅडो असं देखील तिला आपण म्हटले जाते. म्हणून जे आपलं योग्य उत्तर असणारे प्रकाश स्रोताच्या मार्गामध्ये अपारदर्शक एखादी वस्तू आली तर त्यातून प्रकाश हा आरपार जात नाही आणि ते आरपार न गेल्यामुळे त्यामुळे वस्तू पलीकडे वस्तू पलीकडील तिची जी सावली आहे तिची काय पडते मुलांनो, ते वस्तू पलीकडची सावली पडते आणि ती सावलीलाच आपण काय म्हणत आहोत, छाया असे आपण त्याला म्हणणार आहोत. हे आपलं करेक्ट आन्सर इथे येणार आहे. तर अशा प्रकारे छायाची निर्मिती कशी होते हे देखील आपण पाहिलं आहे. आपण याच्यामध्ये बघितलं होतं की पारदर्शक म्हणजे काय, अपारदर्शक म्हणजे काय आणि अपारदर्शक म्हणजे काय, या घटकांचा देखील आपण याच्यामध्ये व्यवस्थितरित्या अभ्यास केलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, छायाचे स्वरूप कशावर अवलंबून असते. तर याचं उत्तर आपण पाहणार आहोत. छायाचे स्वरूप हे प्रकाशाचे जे स्तोत्र आहे ते प्रकाशाचे स्तोत्र, पडदा आणि वस्तू त्याच्या अंतर आणि दिशा यावर ते अवलंबून असते. आपण पाहणार आहोत मुलांना. छायाचे स्वरूप हे प्रकाशातील स्तोत्र, वस्तू व पडदा यांच्या परस्परांमधील अंतर आणि दिशा हे जे दोन शब्द आहेत ते बघा इथे महत्त्वाचे आहेत. आपण ते बघणार आहोत की छायाचे स्वरूप हे प्रकाशाचे स्तोत्र आहे, वस्तू आणि पडदा याच्यातील परस्परामधील जे अंतर व दिशेवर काय आहे अवलंबून असते. कशाचे, छायाचे स्वरूप हे कशावर अवलंबून, आपण बघू शकतो की छायाचे स्वरूप हे छायाचे रूप प्रकाशावरील जे स्तोत्र, पडदा, वस्तू आणि त्या परस्परामधील अंतर आणि दिशा यावरती छायाचे स्वरूप हे अवलंबून असते. हे देखील आपण पाहिले की जी छाया ही कधी कमी जास्त असू शकते, की ते अंतर किती लांब आहे, किती जवळ आहे ते पाहू शकतो. छाया कधी म्हणजे जी सावली आहे ती कधी कमी पडू शकते, कधी जास्त पडू शकते, कधी ती स्पष्ट दिसू शकते, कधी ती अस्पष्ट दिसू शकते. हे देखील आपण पाठामध्ये पाहिलं होतं. आणि म्हणून छायाचे जे स्वरूप आहे ते त्यांनी सांगितलं आहे की जे मूळ स्तोत्र म्हणजे स्तोत्र काय आहे ते आपण बघायला पाहिजे. त्याचप्रमाणे ती वस्तू कोणती आहे, कोणत्या वस्तूवर छाया पडत आहेत ते आपण बघायला पाहिजे. त्यावर जे पडदा आणि त्याची जो पडदा आहे की जो पडदा कुठे ठेवला आहे, तो कोणत्या दिशेने ठेवला ते पाहायला पाहिजे. की त्या परस्परामधील अंतर म्हणजे त्या पडद्यामधील अंतर, त्या वस्तूमधील अंतर आणि ते कोणत्या दिशेला ठेवली आहे त्याच्यातील अंतर, हे सगळ्या गोष्टीवर छायाचे स्वरूप अवलंबून आहे. स्वरूप म्हणजे काय, की ती कशा प्रकारची दिसते, ती छोटी दिसते, ती मोठी दिसते, ती स्पष्ट दिसते, ती अस्पष्ट दिसते, का तिची जी स्पष्टता ती कशा प्रकारे दिसते, या सर्व प्रक्रियेवरती काय आहे अवलंबून आहे. आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे की छायाचे स्वरूप हे प्रकाशाचे स्तोत्र, वस्तू आणि पडदा यातील परस्परामधील अंतर आणि दिशा यावर छायाचे स्वरूप अवलंबून असते. म्हणजे आपण आता हे क्लिअर झालेलं आहे. आपलं हे योग्य उत्तर इथे आपण पाहत आहोत. आपला जो पुढचा प्रश्न आहे, छायामधील बदल कशामुळे होतात. छायामधील बदल हा प्रकाशाचे जे स्तोत्र आहे, वस्तू आहे आणि ती छाया कशावर पडणार आहे याच्यावर अवलंबून असतात. बघा आपण पाहणार आहोत, छायामध्ये होणारा बदल हा प्रकाशाचे स्तोत्र, वस्तू आणि छाया कशावर पडणार आहे यावर अवलंबून असते. हे आपलं इथे योग्य आन्सर असणार आहे. तुम्हाला कळालं लक्षात की छायाचे स्वरूप कशावर अवलंबून आहे ते आपण पाहिलं आहे. छाया निर्मिती म्हणजे काय ते पाहिलं आहे. छायाचे स्वरूप ते कशा प्रकारे आवडतं ते देखील आपण पाहिले. आणि छायामध्ये बदल कशामुळे घडतो आपण ते पाहत आहोत. की छायामध्ये होणारा जो बदल आहे ते प्रकाशाचे स्तोत्र आहे, त्याचप्रमाणे वस्तू आणि त्या छाया कशावर पडणार आहे या सर्व गोष्टीवर छायामध्ये बदल हा आपल्याला दिसून येत आहे. आता आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो पाहणार आहोत. जो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपण असणार आहोत, सूर्यतबकडी कशास म्हणतात. सूर्यतबकडी म्हणजे काय की सूर्याच्या मदतीने वेळ दर्शवणारे जे उपकरण आहेत त्याला आपण काय म्हणत आहोत, सूर्यतबकडी असे आपण बोलणार आहोत. बघा आपण वाचणार आहोत, एखाद्या वस्तूच्या सूर्यप्रकाशातील छायेची मात्रा व दिशा यांच्या मदतीने वेळ दर्शवणारे जे उपकरण आहेत त्याला आपण काय बोलणार आहोत, सूर्यतबकडी असे बोलणार. की ज्याच्यामधून वेळ निश्चित केली जाते, वेळ दाखवण्याचं काम केलं जातं आणि त्या सूर्यतबकडीच्या मदतीने वेळ समजण्यास, सांगण्यास मदत होत असते. आणि म्हणून आपलं जे उत्तर आहे की एखाद्या वस्तूच्या सूर्यप्रकाशातील छायाची मात्रा, की सूर्यप्रकाशामध्ये जो सूर्यप्रकाश आहे त्याच्या छायाची मात्रा म्हणजे त्याची जी सावली आहे त्याची मात्रा व दिशा, की ते कोणत्या दिशेला आहे, त्याची डायरेक्शन काय आहे, याच्या मदतीने वेळ दर्शवणारं जे उपकरण आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, सूर्यतबकडी असं आपण त्याला बोलणार आहोत. अशा प्रकारे याचं जे उत्तर आहे आपण इथे दिलेलं. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे,
लोलकामधून सूर्यप्रकाश गेल्यास काय होते? लोलकामधून सूर्यप्रकाश आरपार हा जात असतो आणि सूर्यप्रकाशाच्या मदतीतून तो 7 रंग त्याच्यातून बाहेर पडले जातात. हे देखील सिद्ध झालेलं आहे. आयझॅक जो न्यूटन आहे त्यांनी प्रयोगाच्या माध्यमातून देखील सिद्ध केलेलं आहे. बघा, आपण पाहत आहोत लोलकामधून सूर्यप्रकाश हा काय जातो? आरपार जातो. जे लोलक आहे म्हणजे एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की जो एक हिरा आहे, जो नकली हिरा आहे, जो लोलक आहे, की जो किती भागामध्ये गुंतला आहे, जो 8 भागामध्ये त्याचं विभाजन झालेलं आहे. 4 भागात झालेलं असतं, 12 भागामध्ये झालेलं असतं. आणि तो जर आपण असं सूर्याच्या दिशेने ठेवला की जिथून सूर्य आहे त्याच्यातून बघितला तर त्याच्यातून लोलकामधून सूर्य जो प्रकाश आहे तो कसा जातो? आरपार जाण्यास मदत होत असते. बघा, सूर्यप्रकाश आरपार जाण्यास मदत होते व सूर्यप्रकाशाच्या पांढऱ्या रंगातून, जो पांढरा रंग आहे त्याच्यातून काय दिसतात आपल्याला? इंद्रधनुष्याचे 7 रंग दिसतात. बघा, मग एखाद्या पृष्ठभागावर तो मिळतो आणि मग तो आपण काय करतो? एखाद्या तो पृष्ठभागावर मिळत येतो. मग आपण एखादा समजा पेपर म्हणू शकतो व्हाईट कलरचा, किंवा एखादी भिंत म्हणू शकतो की त्याच्यावर तो आपण रंग काय केले जातात? घेऊ शकतो. तर अशा प्रकारे जो लोलक आहे, लोलक कळते मुलांनो की जो एक प्रकारचा काचेचा नाही, तो एक प्लास्टिकचा हिरा म्हणू शकतो किंवा प्लास्टिकचं जे एक प्रिझम टाईप जे असतं की त्याच्यामध्ये त्याची विभागणी अशा प्रकारे केली जाते आणि तो एक असा मोठा काय असतो? खडा असतो आणि तो असा उंच, असा टेकूसारखा शंकूच्या आकाराचा असतो आणि तो काय केला जातो? तो असा हातात धरून तो सूर्यप्रकाशाच्या मध्ये तो दाखवला जातो आणि त्याच्यातून पांढऱ्या रंगातून इंद्रधनुष्याचे 7 रंग त्याच्यावर मिळले जातात आणि ते पृष्ठभागावर देखील घेण्यात येतात. तर अशा प्रकारे लोलकामधून सूर्यप्रकाश गेल्यास काय होतंय? तर लोलकामधून सूर्यप्रकाश हा आरपार देखील जातो आणि त्याच्या सूर्यप्रकाशाच्या पांढऱ्या रंगातून इंद्रधनुष्यामधले 7 रंग आपल्याला त्याच्यात मिळवता येतात आणि पृष्ठभागावर देखील आपण घेऊ शकतो. जो आपला पुढचा प्रश्न आहे मुलांना पाहणार आहोत, सूर्यप्रकाशामुळे पडणाऱ्या सावल्यात काय फरक असतो? प्रकाशामुळे पडणारी जी सावली आहे ती सकाळच्या नंतर, जेव्हा सकाळ होते दुपारच्या अगोदर त्याची सावली लांब पडते आणि दुपारच्या नंतर म्हणजे इव्हिनिंगला, सायंकाळी ती त्याची देखील सावली लांब पडते. परंतु जेव्हा मध्यभागी जेव्हा 12 वाजतात तेव्हा त्याची सावली ही कशी असते? आखूड असते किंवा ती छोटी असते आकाराने. हे देखील आपण पाहिलं की त्याच्या सावलीमध्ये काय होतं? फरक पडतो. म्हणजे याचा अर्थ त्याची जी डायरेक्शन आहे, जी सूर्य उगवतो पूर्वेला, मग पूर्वेला जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची जी सावली आहे ती तिरपी पडते. त्याचबरोबर जर पश्चिमेला मावळते तेव्हा देखील त्याची सावली ही तिरपी पडते, म्हणजे ती लांब पडते. हे देखील आपण चित्राच्या माध्यमातून पाहिलं आहे. कोणत्याही वस्तूची सूर्यप्रकाशामुळे पडणारी छाया म्हणजे सावली ही सकाळी आणि संध्याकाळी लांब असते व ती दुपारी छोटी असते. जसं मी आत्ताच सांगितलं की सकाळ संध्याकाळ जी त्याची जी सावली असते त्याच्यात फरक आहे. सकाळ संध्याकाळ त्याची सावली ही लांब पडते, परंतु जी दुपारी ती कशी असते? छोटी असते. जसं आपण पाहिलं की दुपारच्या वेळेस आपण उभं राहिलो तर ती सावली कशी आहे? आपल्यापुरती ही मर्यादित असते. म्हणजे ती त्याचा जो सावली ती छोटीशी पडते, ती थोडीशीच आपल्या बाहेर पडते कारण ती सावली आपल्यामध्ये असते. पण जशी दुपारचे 2 वाजले 3 वाजले तर ती सावली बाहेर निघायला सुरुवात होते आणि मग ती लांब लांब होत जाते. अशा प्रकारे सूर्यप्रकाशापासून मिळणाऱ्या सावल्यामध्ये कमी जास्तपणा वाटतो. सकाळ आणि संध्याकाळी लांब असते तर दुपारी ही छोटी असते. तर अशा प्रकारे आपला पुढचा प्रश्न पाहणार, सूर्यप्रकाश 7 रंगाचा बनला आहे, कोणी व कसे सिद्ध केले आहे? सूर्यप्रकाश हा 7 रंगाचा बनला आहे. आयझॅक न्यूटन यांनी सिद्ध केलेलं आहे आणि ते न्यूटन तबकडी या प्रयोगाने त्यांनी ते सिद्ध देखील केलेलं आहे. ज्याप्रमाणे त्याने जो प्रयोग केला होता की जो पुठ्ठा घेतला, त्या पुठ्ठ्याला त्यांनी एक सफेद कलरचा पुठ्ठा घेऊन त्याच्या 7 कप्पे केले. त्या 7 कप्प्यात 7 रंग भरले, तांबडा, निळा, जांभळा, पिवळा, हिरवा आणि अशा प्रकारचे 7 रंग भरून त्यांनी काय केलं तर तो लोलकामधून जो फिरवला, ती डिस्क फिरवली, त्याच्यातून कोणता रंग निघाला? सफेद रंग निघाला. मग त्याच्यावरून कळलं की सूर्यप्रकाशामध्ये देखील 7 रंग असतात, हे त्यांनी सिद्ध केले आहे. बघा, सूर्यप्रकाश हा 7 रंगाचा आहे. न्यूटन म्हणजे आयझॅक न्यूटन यांनी ते तबकडीवरून त्यांनी सिद्ध केलं होतं. हे देखील आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे म्हणून आपण 10च्या 10 प्रश्नाची उत्तर आपण इथे दिलेली आहेत, ते आपण पूर्ण केलेली आहेत. आपण बघितलेलं आहे की 10 जे प्रश्न होते सराव केले, परीक्षा प्रश्नोत्तर याच्या माध्यमातून आपण हर एक जो प्रश्न आहे त्याचे आपण व्यवस्थित सविस्तर तुम्हाला स्पष्टीकरण मी देखील त्याच्यामध्ये दिलेलं आहे, पाहू शकता. अशा प्रकारे ह्या पाठातल्या आलेले हर एक जे गट आहे म्हणजे प्रकाश म्हणजे काय, प्रकाशाची संकल्पना काय आहे, प्रकाशाची संक्रमण म्हणजे काय आहे, प्रकाश परिवर्तन म्हणजे काय आहे, दीप्तिहीन वस्तू कोणत्या, दीप्तिमान वस्तू कोणत्या आहेत, छाया म्हणजे काय, छायाची निर्मिती कशा प्रकारे होते, कशा प्रकारे छायाचे जे स्वरूप आहे ते देखील आपण सगळ्या घटकांचा मुलांना आपण या पाठामध्ये अभ्यास केलेला आहे. आणि जी संपूर्ण घटक आहे
आहे, जे आपल्या प्रस्तावनेतून आलेले हर एक जे घटक आहे, जे टॉपिक आहे ते आपण परिपूर्ण इथे कव्हर केलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण सोबत सराव केले, परीक्षा प्रश्नोत्तराच्या माध्यमातून देखील आपण प्रश्नोत्तर पूर्णपणे घेतली आहेत. स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आणि चित्राच्या माध्यमातून हा पाठ मुलांना मी तुम्हाला अगदी सहज आणि सोप्या भाषेमध्ये देखील समजून सांगितलं आहे. तो तुम्हाला समजला आहे मला खात्री आहे. भेटूया एका नवीन भागामध्ये, एका नवीन पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.